नर्मदे नर्मदे आमचा चहा होतोय ना आता. नर्मदे नर्मदे जपाट झालेले आणि आजच्या परिक्रमेतला आपला 67वा दिवस. हा ठीक आहे, छानपैकी नर्मदे हर मयाशीच परिक्रमा आपली अगदी आनंदाने पूर्ण करते. याच्यात कागद पुढे खूपच अगदी आनंद आहे. नर्मदे हर नर्मदे नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. या आश्रमामधून भिलाई या ठिकाणावरून सानप महाराज ग्रुप आता माईच्या परिक्रमेला पुढे सुरुवात करत आहोत. आणि रात्री छान या आश्रमामध्ये व्यवस्था झालेली आहे. आणि आता पुढे आम्ही स्नान संध्या उरकून सर्व पुढे निघालेलो आहोत. छानसा हा आश्रम नर्मदे हर. आणि गाडीने पैदल परिक्रमा करणारे रात्री या ठिकाणी होते. नर्मदे छानशी सुरुवात आज परिक्रमेतला 67वा दिवस. 5वी परिक्रमा खूप आनंदाने चालत आहे. नर्मदे 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 हर. आज सानप महाराज ग्रुप भिलाई या ठिकाणावरून नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आणि रात्री भिलाई या आश्रमामध्ये छानसा व्यवस्था झालेली आहे. आणि सकाळी पूजापाठ करून सर्व असणारे सानप महाराज ग्रुपमधले मागचे पुढचे सर्व त्या ठिकाणी एकत्र आले. आणि काही रस्त्यामुळे मागे पुढे झालेले होते, तर रात्री आम्ही सर्व एकत्रच होतो. आणि आता एकत्र चाललेलो आहोत. आणि सुंदर काकडा भजन या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्तपरायण देवराम महाराज चकवे अतिशय सुंदर परमार्थातलं नियोजन आम्ही ग्रुपचं त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि बाकीचं नियोजन आमचे असणारे विजू भाऊ आणि कोण बाटामाडी विजू भाऊ. अच्छा. आणि बलखेडे आणि अजून कोणी ठोंबरे यांच्याकडे आम्ही सर्व व्यवस्थापन दिलेलं आहे. हा, जे काही आमच्या ग्रुपमध्ये अन्नदान विश्रांती स्थान हे सर्व नियोजन त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारचा हा सुंदर नियोजन करतायत. आणि आपल्या ग्रुप मधल्या कोणला बोलवीत नाहीत. अच्छा. नर्मदे हर. आणि हा विनोदी असणारा आमचा राजू भाऊ झोरे अतिशय छानसं सर्वांना मन मिळव स्वभाव असल्या कारणाने सर्वांना सांभाळतो. नर्मदे अगदी दृष्ट लागेल असा हा सानप महाराज ग्रुप नर्मदा परिक्रमा 5वी. आणि ह्या परिक्रमेचा आनंद घ्यायचा असेल तर आपण ओढा मुक्तीचा हा चॅनल यूट्यूबचा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या पूर्ण परिक्रमेचा लाईव्ह परिक्रमेचा आपण आनंद घ्या, हीच सर्वांना या ठिकाणी विनंती. आणि या माईच्या भक्तीमध्ये एकदा तरी आपण पायी नर्मदा परिक्रमा करावी ही सर्वांना विनंती. नर्मदे नर्मदे हर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञान माऊली तुकाराम.
तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पाद नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी आनंद घ्या. नर्मदे पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि जननी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद वाचक आहे महाराज. पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता 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 नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि नर्मदे हा आता मोहगाव या ठिकाणी हा सानप महाराज ग्रुप चालत परिक्रमेमध्ये पोहोचलेला आहे आणि आता साधारणतः एक 7-8 किलोमीटर अंतर सकाळपासून काटलेलं आहे, कारण आज आम्ही 5:30 वाजता परिक्रमेमध्ये सुरुवात केली होती. नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा छानसा 67व्या दिवसाचा प्रवास अतिशय आनंदाने चालू आहे. नर्मदे हर तू तुम्ही संत माया भोपाळ 359, नागपूर 240, चंदनवारा 169, जब्बलपूर 115, नरसिंगपूर 112 अशा प्रकारचं घनसोरच्या पाठीमागे हा टोल नाका होता. इथून हे अंतर आहे आणि आता घनसोर माझ्या माहितीप्रमाणे एक 6 ते 7 किलोमीटर. नर्मदे आणि छानशी परिक्रमा.
8-9 सेकंदात गाडाला पाहिजे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप या घनसोर या गावी चालत आहे आणि आज परिक्रमेतलं आमचं रेकॉर्ड म्हणावं लागेल, कारण आम्ही आज चक्क 10 वाजता 20 किलोमीटर ते 21 किलोमीटर चालत आलेलो आहोत. 10 वाजलेले आहेत आणि आजच्याला अजून आम्ही 25 किलोमीटर तर सहज जाऊया, म्हणजे आज रेकॉर्ड होईल असं वाटतंय. नर्मदे हर. आणि आमचा चालण्याचा मास्टर गोरे. नर्मदे हर. झोरे झोरे. नर्मदे. छानसा प्रवास चाललाय, आनंदात प्रवास चालू आहे. आज मेहता कानीच्या पुढे आम्ही निघूया. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. घनसोर या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यामुळे परिक्रमेमध्ये येत असताना किंवा सेवा करायला येत असताना आपल्याला या स्टेशनचा फायदा होऊ शकतो. नर्मदे हर. मी आता जीवनभर. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता या ठिकाणी लखनदौच्या दिशेने निघालेला आहे. हां, इथून 30 किलोमीटर आहे लखनदौ. लखनदो. लखनदौ. नर्मदे हर. नाश्ता कसा झाला आहे? एक नंबर. छान झाला ना. ओके. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण घनसोरमधून निघाल्यानंतर छतरपूर, नंतर आता हे लागत आहे बालपूर आणि इथपासनं कहाणी आहे 12 किलोमीटर आणि लखनदो आहे साधारणतः 32 किलोमीटर बालपूरपासून. तर पाहूया आज किती चालणं होतंय आणि उद्याच्याला आपल्याला लखनदो किती शिल्लक राहते. तसंही उद्या बालभोग घ्यायलाच आपण लखनदोला जाऊया, कारण सकाळी 10 वाजेपर्यंत 20 किलोमीटर चालतोय हे आज लक्षात आलेलं आहे. थोडंसं थंडी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे लवकरच प्रवास चालू करत आहोत आम्ही. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत मेहता या गावामधून. गाव छान आहे आणि बाजारपेठ ही चांगली आहे. आता पुढे कहाणी एक साधारणतः 8 किलोमीटर आहे.
पाहूया. आता 2:15 वाजलेले आहेत. शक्यतो कानीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. नर्मद जिंदगी. नर्मदे हर, सबका मालिक एक ही है. कुठल्या मावशी आपण? खादगाव टाकळी खादगाव टाकळे. अच्छा. आपण बोललो यांच्याशी एकदा संपर्कात कधी आणि हे आता तुम्ही ताज काढलंय ना याच्यातून, या तळ्यामधून? त्या हे अच्छा. काय नाव काय म्हणते आता? कमळ ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ हे कमळ आहे. ब्रह्मकमळ पांढरा असतो. आता हे तुम्ही मुळ्या सकट चालवलं काय लावायला लावायचं आता हे. घरी? हा. छान. आपण मस्त. मागच्या हप्त्यात बोललो ताजा होतो, असल्यामुळं भारी वाटतं ना एकदम छान. नर्मदे हर. हा मग आता तुम्ही काय ट्रिपवर आहेत काय? हा आहे का ही गाडी आमची travel? अच्छा. ही ट्रॅव्हल्स. आम्ही संपर्कात होतो काय महाराज कुठले? आम्ही खादगाव टाकळी. जेवरचे आहेत ते? अच्छा. आणि नाही नाही, तुमचे चालक कोण आहेत? धाराशिवचे ते वरती बसलेले. हा हा हा. काय काय नाव आहे त्यांचं? उत्तम महाराज चव्हाण धाराशिव. चला ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे तळ्यामधून छानसं कमळ बाहेर काढले त्यांनी आणि आनंद वाटला. जय हो माई की तो चिंता काय. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत कहाणी, देवरी कहाणी या गावामधून. तसा आमचा थांबायचा विचार होता, परंतु साधारणतः 3:45 वाजलेत आणि 3:45 वाजता थांबणं तसं योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही पुढे चालत आहोत. नमः शिवाय. जय हो बजरंगबली. नर्मदे हर. गाव तसं मोठं आहे, बाजारपेठेचं आहे, आश्रम बी छान आहे. नर्मदे हर. माईक तो चिंता काय. नर्मदे हर. हमारे अशोक जी की कहानी में बहुत दिन के बाद मुलाकात हो गई और पहले हम 2 बरस के पहले यहाँ 2 बार आ गए. और जो महात्मा है ये सादा महात्मा ने ये सब परिक्रमावासियों को रात को खुद के दवा पानी लेके जाते हैं और आश्रम में पूरी परिक्रमावासियों की सेवा करते और सबका हाथ पांव दबा के सबकी मालिश भी करते हैं. और हमारे भी 2 बार की थी, लेकिन आज तो हम आगे चल रहे इसलिए तो आज तो नहीं होगी. लेकिन ऐसे महात्माओं के हमने नर्मदे हर कहना हमारी ज़रूरी है, इसलिए उनका भी मैं नर्मदे हर कर रहा हूँ. और इन्होंने फिल्मी काम भी किया है, बहुत अच्छे दिल से भी अच्छा आदमी. अभी हमको बाल भोग खिलाया और आगे रहने की व्यवस्था ही बता दी. ऐसे कहानी में देवरी कहानी ना बाबूजी? हाँ, ये घनसौर कहानी. ये घनसौर कहानी है. और पीछे गई वो? नहीं, कहानी एक ही है. अच्छा जी, यही कहानी है. यही कहानी. चलो ठीक है. नर्मदे हर प्रभु. ऐसा ही प्रेम आप करते रहो. जी. नर्मदे हर. नर्मदे हर. खमरिया या कहाणी घनसोरच्या पुढे 2 किलोमीटरवर खमरिया आहे. या ठिकाणी मंदिर आहे आणि परिक्रमावासी गाड्यावाले थांबत आहेत. नर्मदे हर. आता आम्ही पुढे एक गाव सोडून सेलवा
या गावी चाललेलो आहोत. 6 किलोमीटर आहे कहाणीपासून. नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. खमरियानंतर 2 किलोमीटर मलखेडा हे गाव आहे. आता या मलखेडाच्या नंतर एक 2-2.5 किलोमीटर चक्रा म्हणून गाव आहे. तिथं एक चतुरा पाटील म्हणून व्यक्ती आहे. ती घरगुती सेवा देते. नर्मदे जिंदगी भर. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप हा परिक्रमेमध्ये 67वा दिवस आजचा. आणि अशा तऱ्हेने अतिशय सुंदर सूर्यनारायणाच्या साक्षीने अस्तमाला जात आहे. आणि आज 40-41 किलोमीटर चालून झालेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे हा सुंदर प्रवास हे नलवडे महाराज आळंदीचे. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. गांव का नाम क्या है प्रभु? चोरका. चोरका चरोका. जी. अच्छा, ये आगे पिछले गांव का नाम क्या था? शेषना. शेषना. जी. वो शेषना के आगे 2 किलोमीटर एक गांव अपना पड़ता है, हाँ चरोका. जी. तो सानप महाराज ग्रुप आज भिलाई से जी. चरोका चल के आए हैं. तो 45 किलोमीटर का अंतर पड़ा. 40 किलोमीटर 45 किलोमीटर 45 हो गए. 45 किलोमीटर चालून आलोत. आणि आम्हाला या ठिकाणी आश्रमाची आवश्यकता होती, परंतु आश्रम नहीं है चरोकामध्ये. तर ये बाबूजी सेवा देते हैं. तो आपका नाम क्या है? देवेंद्र. पूरा नाम? देवेंद्र ठाकुर. देवेंद्र ठाकुर. जी. तो जिस परिक्रमावासियों को कोई चरोका गांव में सेवा की ज़रूरत पड़ेगी तो ये देवेंद्र ठाकुर जी, इनका नाम पूछना तो आपको सेवा ज़रूर मिल जाएगी. वो बहुत प्यार से भाव से सेवा करते. अभी सानप महाराज ग्रुप यहाँ उनके यहाँ रात की विश्रांति के लिए भोजन प्रसादी पा लिए और रात की विश्रांति के लिए ठहर गए. सुबह शाम सुबह स्नान करके आगे निकल पाएंगे. नर्मदे हर, नर्मदे हर प्रभु.